नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, संस्कार अकॅडमी सचिन पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी प्राध्यापक मोहन घुगे आपल्याला भारतीय राज्यघटना हा विषय शिकविणार आहे। संस्कार अकॅडमीच्या माध्यमातून प्राध्यापक सचिन सरांनी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीची मोफत बॅच चालू केली आहे। त्या बॅचमध्ये आपण भारतीय राज्यघटना हा विषय घेणार आहोत। पोलीस भरतीमध्ये राज्यशास्त्र या विषयाचे खूप सोपे आणि महत्त्वाचे असे प्रश्न येत असतात आणि हा विषय अत्यंत सोपा आहे। या विषयामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क कसे पडतील या दृष्टिकोनातून आपण पोलीस भरतीची मोफत बॅच चालू केली आहे। तरी पोलीस भरतीमध्ये नेहमी विचारण्यात येणारा प्रश्न आपण पाहणार आहोत। त्यामध्ये बघा, पहिला प्रश्न आहे, भारताच्या मूळ संविधानात एकूण किती कलमे होती? या प्रश्नामध्ये एकूण पर्याय 4 दिलेले आहेत। पर्याय क्रमांक 1 295, पर्याय क्रमांक 2 375, पर्याय क्रमांक 3 395 आणि पर्याय क्रमांक 4 465। पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न यामध्ये एकूण 4 पर्याय असतात। त्या 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा असतो। तर यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 395। भारताच्या मूळ संविधानात एकूण 395 कलमे होती। यानंतर प्रश्न क्रमांक 2, भारताच्या मूळ संविधानात एकूण किती भाग होते? तर बघा मित्रांनो, भारताचं जेव्हा संविधान निर्मिती झाली त्यावेळेस भारतीय संविधानामध्ये एकूण 22 भाग होते। प्रश्न क्रमांक 3, भारताच्या मूळ संविधानात एकूण किती परिशिष्टे अनुसूची समावेश होता? तर यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत। त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 10, पर्याय क्रमांक 2 6, पर्याय क्रमांक 3 12 आणि पर्याय क्रमांक 4 8। तर बघा मित्रांनो, आपण आतापर्यंत हा तिसरा प्रश्न आहे। यामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये मूळ संविधानातनी असा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे। म्हणजे जेव्हा संविधानाची निर्मिती झाली आणि संविधान तयार करण्यात आलं होतं तेव्हाच संविधान, त्यालाच आपण भारताचे मूळ संविधान असे म्हणतो। तर भारताच्या मूळ संविधानात एकूण किती परिशिष्टे किंवा अनुसूची यांचा समावेश होता? तर त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8। 8 परिशिष्टे किंवा अनुसूची याचा समावेश भारताच्या मूळ संविधानामध्ये होता। यानंतर या प्रश्न क्रमांक 4, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 2 पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे। प्रश्न क्रमांक 5, संविधान सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले? संविधान सभेचे पहिले अधिवेशन दिल्ली येथे झाले। प्रश्न क्रमांक 6, भारतीय संविधान तयार करण्यास किती कालावधी लागला? यामध्ये एकूण 4 पर्याय दिलेले आहेत। त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला होता। पर्याय क्रमांक 2 1 वर्ष 11 महिने 18 दिवस, पर्याय क्रमांक 3 3 वर्ष 11 महिने 18 दिवस, पर्याय क्रमांक 4 4 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस असे एकूण 4 पर्याय दिलेले आहेत। यापैकी योग्य उत्तर आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस। म्हणजेच भारतीय संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला। भारतीय संविधानाची सुरुवात ही 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती आणि भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी लिहून पूर्ण झाले होते आणि 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान हे अस्तित्वात आले आहे। प्रश्न क्रमांक 7, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत? अतिशय सोपा प्रश्न आहे। यामध्ये एकूण 4 ऑप्शन दिलेले आहेत। त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 3 पंडित नेहरू आणि पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी। आपणा सर्वांना माहीतच आहे की भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 8, भारतीय घटना निर्मितीसाठी एकूण किती रुपये खर्च झाले?
पर्याय क्रमांक 1 64 लाख रुपये, पर्याय क्रमांक 2 62 लाख रुपये, पर्याय क्रमांक 3 75 लाख रुपये आणि पर्याय क्रमांक 4 1 कोटी रुपये. तर आपलं संविधान निर्मिती करण्यासाठी एकूण खर्च हा 64 लाख रुपये झालेला आहे. प्रश्न क्रमांक 9. भारतीय घटना समितीत उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? यामध्ये एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुसरा पर्याय पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरा पर्याय डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आणि पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि हा ठराव 22 जानेवारी 1947 रोजी स्वीकार करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 10. भारतीय घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? तर यामध्ये पर्याय 4 दिलेले आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता बघा मित्रांनो, या प्रश्नामध्ये घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? तर कायमस्वरूपी असा शब्द दिलेला आहे आणि घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. तर इथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची अशी आहे की घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती, परंतु घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. अशा प्रकारे पोलीस भरतीमध्ये भारतीय राज्यघटनेवरती अतिशय सोपे प्रश्न विचारण्यात येतात आणि त्यांचे पर्यायसुद्धा दिलेले असतात. त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी संस्कार अकॅडमी आपल्या पाठीशी आहे. गरज आहे ती फक्त तुम्हाला मेहनत करण्याची, कष्ट करण्याची. तुमच्या मेहनतीमध्ये, कष्टामध्ये आमचा सहभाग आहेच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करावा. धन्यवाद.